नमस्कार, मी सचिन आंबोरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. काही माणसं ही खूप वेगळी असतात आणि त्यापेक्षाही आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची एक वेगळी ओळख समाजामध्ये असते. नेमकं हा प्रवास कसा सुरू होतो आणि नेमकं कुठून ऊर्जा भेटते या सर्वांसाठी आणि काम करण्यासाठी जी ऊर्जा मिळते त्यातूनच त्यांचं ध्येय निश्चित होत असतं. असंच काहीतरी वेगळी ओळख निर्माण करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र आदमाने पाटील, जे छत्रपती संभाजीनगरचे आहे. आपल्या व्यावसायिक आणि उद्योजकामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची त्यांची धडपड प्रत्येक युवकांना ऊर्जा देणारी ठरते. म्हणूनच येत्या 16 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकी त्यांचे व्यक्तिमत्वाचे काय पैलू आहेत ते उलगडण्याचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आज आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. माननीय राजेंद्र आदमाने पाटील आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप सारा मोठा प्रवास आहे हा. कशी सुरुवात झालेली आहे? नेमकं समाजकारण असेल, तुमचं व्यावसायिक असेल, बांधकाम क्षेत्र असेल, उद्योजक असेल आणि त्याचबरोबर तुमचा एक साई भक्त परिवारसुद्धा आहे. म्हणजे अध्यात्माची जोड पण तुम्ही दिलेली आहे तुमच्या दररोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये. नेमकं कसं प्रवासाला या सुरुवात झालेली ती आम्हाला सांगा. नाही, माझी परिस्थिती पहिल्यापासून आमचं कुटुंब शेतकरी कुटुंबातला मी एक व्यक्ती आहे. सर्वसाधारण परिवारातले आम्ही सर्व आहे, आदमाने परिवार. पण हे करत असताना माझं लहानपणापासून असं काहीतरी वेगळं काही करायचं असं माझं स्वप्न होतं. आणि ते करत 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 मी साईबाबांच्या भक्तीमध्ये विलीन झालो. ते भक्तीमध्ये विलीन झाल्यानंतर बाबाच्या कृपा आशीर्वादाने मग मी रिअल इस्टेट प्लॉटिंग क्षेत्रामध्ये 96ला आलो. तेव्हा मग मला बाबाच्या कृपा आशीर्वादाने त्याच्यामध्ये फार काही चांगलं यश मिळालं. पार्टनर लोक मला चांगले मिळाले. त्या पार्टनर लोकांच्या माझे असलेले संबंध, कॉन्टॅक्ट, त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात यश मिळालं. ते बाबाच्या कृपा आशीर्वादाने, माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादाने. कारण आम्ही केलेले चांगले पुण्यच आम्हाला ते कामात आले आणि तिथून पुढं माझी खूप चांगली भरभराट झाली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी ते कार्य करत आलो. निश्चितच खूप सुंदर तुम्ही सांगितलं का आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि बाबांच्या कृपेमुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आला. आता हा प्रवास सुरू होत असताना काय अडचणी होत्या सुरुवातीला की तुम्हाला त्या अजूनही आठवतात? नाही, मला जर त्या आठवणी आज जरी आठवल्या कधी कधी, तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस, तर कधी कधी रात्री जर मला अचानक जर जाग आली तर ह्या जर आठवणी मला आठवण झाली त्यावेळेस तर रात्रभर झोप नाही येत. म्हणजे आम्ही इतकं संघर्ष केलेले व्यक्ती आहोत. पण संघर्ष करत असताना एकच ध्येय होतं, जे कोणतं कार्य करू, कोणताही बिझनेस करू, काही करू, पण ते प्रामाणिक करायचं, थोडं करायचं आणि चांगलं करायचं. आणि चांगले लोक आपल्या संपर्कात ठेवायचे. आणि चांगले विचाराचे लोक जर आपल्या संपर्कात आले तर निश्चित आपलं चांगलंच होणार. निश्चितच तुमचा खूप चांगला जनसंपर्क आहे. खूप मोठे तुमचे युवक म्हणजे प्रेरणास्थानासाठी तुम्हाला मानतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या अडीअडचणी तुम्ही त्यांना मदतीला धावून जात असतात. नेमकं एक किस्सा तुमच्याबद्दल सांगितला जातो की साईबाबांवर तुमची नितांत श्रद्धा आहे. आणि एक किस्सा आहे की तुम्ही अगोदर साईबाबांचं मंदिर बांधलं आणि त्यानंतर घर बांधलं. काय आहे? अगदी बरोबर. कारण मी जे काय आहे, माझ्या अंगावर काटा आला बघा. मी जे काय आहे ते बाबाच्या कृपा आशीर्वादाने आहे. आणि बाबाची वारी करत असताना इथून मी साई भक्त आमचे जेवढे परिवार होता सगळ्यांना दर गुरुवारी मी जायचो. दर गुरुवारी वारी करायचो मी शिर्डी. माझ्याकडे गाडी होती छोटी मारुती 800 त्यावेळेस. 96 98ला मी ती घेतली. तेव्हापासून मी वारी करायचो. त्याच्यानंतर तर बाबाच्या कृपा आशीर्वादाने खूप चांगलं झालं. पण मी तेव्हा एक संकल्प केला होता की माझ्यासोबत सगळ्याला तर मी आणू शकत नाही, सर्व साई भक्ताला तर दर्शन घडवू शकत नाही. पण बरेच जण मला असे म्हणायचे की साहेब तुम्ही जाता, याला घेऊन गेले त्याला, पण आम्हाला कधी संधी मिळेल. तर मग मी बाबाकडे असं संकल्प केला होता, स्वप्न बघितलं मी तसं की बाबा माझ्याकडून आपल्या साई भक्तासाठी तुमचा आशीर्वाद मिळाला पाहिजे त्यांना. म्हणून एक छोटंसं मंदिराच्या माध्यमातून ते तुम्ही जर मला संधी दिली तर मी ती करायची माझी इच्छा आहे. तर साक्षात बाबांनी मला चमत्कार दाखवलेला आहे त्याच्यात. आणि जागा पण दाखवली मला स्वप्नात. साक्षात बाबांनी दाखवली की ह्या जागेवर तुला मंदिर बांधायचं नाही, इथं बांध. आणि त्यावेळेस वाजले ते 3:30 ते 4. मी त्याच वेळेस मॅडमला सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं. आणि मग त्याच्यानंतर
त्या मंदिराचं आपण तिथं त्या मंदिराच्या त्या जागेचा पण लय मोठा किस्सा आहे. बरं. जेव्हा मला बाबाने स्वप्नात सांगितलं, पण यार म्हटलं ही जागा तर मी विकलेली आहे, आता ही जागा मी परत कसं घेणार. हं. तर मग त्याच दिवशी 11:30-12ला त्या व्यक्तीचा मला फोन आला ज्याला मी ती जागा विकली होती. हो. तर म्हणे यार मला मी पुण्याला एक मोठी प्रॉपर्टी घेतली म्हणे, मला ती जागा विकायची, तुम्ही इंटरेस्टेड आहात का त्याच्यात. म्हणलं हो 100%. हां. बघा म्हणलं बाबाचा आशीर्वाद हे बाबाच करून घेतात सगळं. म्हणजे मला हे आलेले अनुभव आहे, हे रिअल फॅक्ट सत्य परिस्थिती आहे. मग त्या माणसाने सांगितल्यानंतर आम्ही 2 दिवसात त्याची डील फायनल केली बरं. आणि 8 दिवसात मी सेडेट केलं. सेडेट झाल्याच लगेच गावातले पंचकृषीतील सर्व मान्यवर बोलवले, तिथले सरपंच वगैरे जे असतात ना पंचकृषीतील, गावात. ते माझे आईवडील भाऊ सगळे आम्ही सगळेजण गेलो, भूमिपूजन केलं. हं. आता ते भूमिपूजन करायच्या आधीचा आणखी एक किस्सा असा आहे, बाबाचे चमत्कार मला कसे मिळाले बघा. हो. आम्ही 5 वर्ष बाबाचं पारायण वाचलं आमच्या घरी, हं. सत्यसाई चरित्र. हं. तर त्या सत्यसाई चरित्रामध्ये बाबा स्वतः येऊन आपल्याकडे जेवून गेले आणि आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरेपर्यंत दिसले. आणि बाहेर गेटच्या बाहेर बघितले तर कोणीच दिसलं नाही. बरं. मग आम्ही मध्ये येऊन विचारलं, म्हणलं अरे बाबा तर आत्ता गेले, तर कुठं नाही म्हणे, कुठेच नाही. मग आमच्या लक्षात आलं ते गेल्यानंतर अच्छा. कितीतरी वेळाने अरे ते बाबाच होते. म्हणजे असे चमत्कार झाले आणि त्या चमत्कारामुळेच आम्ही ते साईबाबा मंदिरची मला ती जागा मिळाली आणि मी 2011ला तिचं भूमिपूजन केलं. क्या बात. खूप सुंदर असा हा किस्सा आहे, अंगावर काटे आणणारा आहे. आणि ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या शरणापूर फाट्याजवळ आणि बांगसी माता गडाच्या पायथ्याशी हे सुंदर असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाबरोबरच गोरगरिबाच्या मुलींचे लग्न या ठिकाणी होतात. त्याचबरोबर अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही करतात. कसा हा साई परिवार येत असतो त्या दिवशी? हो, नाही आपलं आता 14 वर्ष झाले आपल्या संस्थानाला, 2011 ते 2026. ह्याच्यामध्ये इतके मला म्हणजे मदत करणारे आपले मेन मुद्दा म्हणजे आमची पालखी समिती, सर्व साई भक्त, पंचकृषीतील नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला सहकार्य करतात, मदत करतात. आपले 31 डिसेंबरला आपली पालखी जाते नवीन वर्षानिमित्त शिर्डीला. ती पालखी याच्यासाठी काढतो आपण की येणारं नवीन वर्ष हे सुखाचं, समृद्धीचं आणि बाबाच्या आशीर्वादाने माझं नवीन वर्षाची सुरुवात व्हावं, ते संकल्प करून आम्ही ती पालखी काढलेली. बरं. हे झालं आध्यात्मिक, पण तुम्हाला समाज करण्याची खूप मोठी आवड आहे. अनेक ठिकाणी तुम्ही गरजवंतांना मदत करता, अडीअडचणीला त्यांना पैशांचीही मदत करता. कुणी जर हॉस्पिटलमध्ये असेल त्यांच्याही मदतीला तुम्ही अवेळी रात्री कधीही धावून जाता. तर ही सांगड घालताना तुम्ही कसे हे नाते जोपासलेले आहेत? हे नाते जोपासण्याचं माझं एकच कारण आहे की मी सर्वसाधारण कुटुंबातून आलेला आहे. मी गरिबी काय असते ही मी खूप जवळून पाहिलेली. आणि जर अशी व्यक्ती मला कोणी वाटली दिसली तर मला ते असं बेचैन झाल्यासारखं होतं. आणि मी मग त्यांची माहिती घेऊन त्याला काय होईल तेवढी मदत, मी आता किती करतो ते नाही सांगत, पण होईल तेवढे माझ्या प्रमाणात होईल तेवढी मदत त्याच्या कुटुंबाला मी करायचा प्रयत्न करतो. आता हे झालं सामाजिक आणि आध्यात्मिक भाग, पण तुम्हाला राजकारणामध्ये सुद्धा रस आहे. बऱ्यापैकी तुम्ही अनेक पदं भूषवलेली आहेत. कसा आहे राजकारणाचा तुमचा दृष्टिकोन आणि भूमिका? नाही, राजकारणामध्ये मी फक्त एकाच उद्देशाने गेलो होतो की राजसाहेबाचे विचार मला त्यावेळेस आवडले. मी पूर्वी बाळासाहेबाचा कार्यकर्ता कट्टर पहिले बी होतो, आज बी आहे, पुढे पण राहणार. तर मग मनसेमध्ये मी बरेच वर्ष काम केलं. मनसेनंतर मग शिवसेनेत परत आलो, परत शिवसेनेत काम चालू केलं. का चालू केलं की माझ्याकडे ज्या लोकांचं माझ्या संपर्क आहे, कॉन्टॅक्ट आहे, आपल्याकडून त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे राजकारणाच्या माध्यमातून, त्या पदाच्या माध्यमातून. आणि ती मदत करण्यासाठी म्हणून मी राजकारणात गेलो आणि कामं केले. जवळपास 20-25 वर्ष मी पक्षामध्ये 2च पक्षात काम केलं, मनसे आणि शिवसेना. पहिल्यापासून आपले आवडते 2च पक्ष होते. पण आता मी शिवसेनेमध्ये आहे, उद्धव साहेबाच्या गटामध्ये मी काम करतो उपजिल्हा प्रमुख म्हणून. इथून पुढे पण करेन, पण चांगली संधी जर मिळाली तर मी माझी करायची खूप इच्छा आहे. माझ्या माध्यमातून गोरगरिबाचे कामं झाले पाहिजे, माझा एवढाच उद्देश आहे. ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करतायत, पण भविष्यात असे काही तुम्हाला निवडणुका मोठ्या लढवण्यासाठी इच्छा आहे? नाही, आता माझी इच्छा तर आहे, पण त्या इच्छाला काय करता, आपल्याला इच्छा असल्याला काही इच्छा असू शकते, त्याला काय अर्थ नाही आहे. काय झालं की जेव्हा पक्ष फुटला आपला शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट, तेव्हापासून माझी इच्छा फार कमी झाली आणि मी पक्षामध्ये काम करायला पण आता पहिल्यासारखा माझा उत्साह राहिला नाही. आणि करू तो कोणत्या याच्यावर करू असं खूप प्रश्न पडतो तो. त्यामुळं मी त्याच्यात काही फार काही आता थोडं सक्रिय कमी आहे राजकारणामध्ये. पण मला जर पुढे असं चांगल्या पक्षाची चांगली ऑफर आली
फक्त मी लोकांच्या हितासाठी मला पक्षात काम करायचं, मला गरज नाही. माझ्या बाबाच्या कृपा आशीर्वादाने माझं वेल सेटल बिझनेस आहे, सगळं चांगलं आहे. मुलाचा बिझनेस टाकून दिला, ह्याच व्यवसायामध्ये तो करिअर त्याचं चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे. पण पक्षाचं मला जर एखाद्या पक्षाने मला चांगली संधी दिली त्याचं नक्कीच सोनं करून दाखवून. बिझनेसवरून एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही निव्वळ समाजकारण किंवा सामाजिक भूमिकेतून काम करत नाहीत, पण राजकारणाबरोबरच समाजकारणाबरोबर स्वतःचा व्यवसाय हा खूप महत्त्वाचा असतो. जर आपण चांगलं उद्योजक नसेल किंवा आर्थिक जी बाजू आहे ती जर भक्कम नसेल तर तुम्ही समाजामध्ये काही करू शकत नाही आणि राजकारणातही काही करू शकत नाही. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये खूप चांगलं नाव कमावलेलं आहे. तुमचा एक वेगळा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे, त्याचं बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. कसा हा व्यवसाय सांभाळता तुम्ही? मी 96ला हा व्यवसाय चालू केला. 96पासून तर आत्तापर्यंत मी एकच जोपासलं, जे कोणती प्रॉपर्टी घ्यायची विकायची, तो प्लॉट असेल, जमीन असेल की कंस्ट्रक्शन असेल, त्याच्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे आणि आपला एक ब्रँड तयार झाला पाहिजे, साई कृपा बिल्डर अँड डेव्हलपर्स. हे याची क्वालिटी कशी आणि काम करायची पद्धत कशी, तर ते मी तेव्हापासून आत्तापर्यंत टिकून ठेवलं. कारण गरिबीचे दिवस मी बघितलेले आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीत खूप जाण आहे. मी कोणाचे जर व्यवहार करायच्या आधी 10 वेळा विचार करतो, याचा किती फायदा होईल आणि आपला किती होईल. त्याचा फायदा झाला पाहिजे, नंतर माझा झाला पाहिजे. माझे कस्टमर तेव्हापासून आत्तापर्यंत जे जोडलेले आहे माझ्यासोबत आज बी आहे, माझ्याशिवाय ते कुठं प्लॉटही घेत नाही, जमीनही घेत नाही, मला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताच व्यवहार करत नाही. कारण हे मी टिकून ठेवलं. का टिकून ठेवलं की आपल्याला ती जाण आहे त्या गोष्टीची. बरोबर. ही जाण असल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाही सुद्धा या व्यवसायात उतरवलेला आहे. म्हणजे तुमची परंपरा आणि व्यवसाय हा कायम तुम्हाला शाश्वत असल्यासारखा वाटतोय का आता? म्हणजे तुमच्या मुलाच्या रूपाने कायम राहील हे? कंटिन्यू राहणार. आणि आमचे जे आहे विशाल आदमणे, ते देखील व्यवस्थित याच्यामध्ये व्यवस्थित हँडल करता येते. मला मी इतकं रिलीफ मिळालं जेव्हा तो पुण्याला होता, तेव्हा इथं आला तो, आता त्याला येऊन 1 वर्ष झालं जवळपास. तेव्हापासून मला थोडी रिलीफ मिळाली आणि तो सगळं हँडल करतो, व्यवस्थित करतो. जसं मी करतो त्याच्यापेक्षा आणखी चांगलं करायचा तो प्रयत्न करतोय. मी स्वतः बघितलं माझ्याने, मी अनुभवलंय त्याला. डायरेक्ट नाही दिले त्याच्या हातात, मी अनुभवलं आधी. त्याने माझ्यासोबत राहिला आहे, तो 5-10 वर्ष फिरला आधी आणि मग त्याने अनुभवल्यानंतर आता तो त्याच्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करतो. कंस्ट्रक्शनच्या साईट असेल, प्लॉटिंगच्या साईट असेल, मार्केटिंग कशी करायची, आपण लोकांशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. येणारा कस्टमर प्रत्येक जण काय 10 लाखाचा येईन, कोणी 1-2 करोडचा येईन का नाही, प्रत्येकाशी आपली त्याच्याशी अटॅचमेंट आपुलकीची असली पाहिजे आणि त्याला आपल्याबद्दल आदर वाटला पाहिजे आणि आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटला पाहिजे. हे कस्टमरचं त्याला त्याची एक फिलिंग दिसते आपल्याला. बरोबर. निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये अनेक तुमचे ग्राहक समाधानी आहेत, याचा आनंद तुम्हाला तुमच्या याच्यावरून दिसूनच येतो. पण केवळ श्रीमंती असून जमत नाही, तो अनुभव पण असावा लागतो. आणि तुमच्यामध्ये टॅलेंट आहे किंवा गुणवत्ता आहे ती तुमच्या मुलांमध्ये पण उतरवणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, करायलाच पाहिजे. अगदी आपण जे आपले विचार आहे ते मुलांवरती संस्कार लावले पाहिजे. हे कर्तव्य आईवडिलांचं असतं आणि ते पुढं कसं चालू आणि हे आईवडिलांना त्याला लक्षात आणून द्यायला पाहिजे. आणि काही लोकांना काही प्रॉपर्टीवाले जे लोक असतात, काही लोक बरं का, मी कोणाला म्हणणार नाही असं, फार इगो असतो त्यांना, घमंड असतो. तो घमंड नसला पाहिजे. कोणत्याही व्यावसायिक असो, कुठलाही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, घमंड कधीच नसलं पाहिजे. मी आजही जमिनीवर माझ्याकडे श्रीमंत येऊ द्या, गरीब येऊ द्या, कोणी येऊ द्या, मी प्रत्येकाशी आपुलकीनीच बोलतो आणि सगळं विचारणार त्याला, बाबा कसं आहे, मजेत आहे का, काय चाललं, काही नाही, काय अडचण आहे का. तर त्याला तो मागत काही नाही आपल्याला, पण त्याला किती चांगलं वाटतं हे मी त्याच्या चेहऱ्यावरून वाचतो. बरोबर. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही अनेक लोकांशी जोडले गेलेले आहात. अनेक युवकांना तुम्ही रोजगारासाठी मदत केलेली आहे, त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. जेव्हा हे युवक तुमच्याजवळ येतात, काय ऊर्जा असते तुमच्या? भारी प्रश्न विचारला तुम्ही, माझ्या मनातला प्रश्न विचारला. जेव्हा जो कोणी युवक माझ्याकडे येतो ना, मी त्याला सगळ्यात आधी सांगतो की तुमचे आईवडिलाचा आशीर्वाद आणि ज्या देवाला तुम्ही मानता ती भक्ती पहिली चालू ठेवा. देवाची भक्ती केली तरच तुम्ही प्रगती करू शकता ना. आईवडिलाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला तर जीवनात तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही, कोणताच विरोधक थांबू शकत नाही. हे वाक्य माझ्या जवळचे जे मला मानतात खरे आणि जे शब्दाला मान देतात त्याच लोकांना मी हे शब्द वापरतो आणि त्यांनी ते वापरले. त्यांना जेव्हा वापरतो मी, त्यांनी ते करून पण दाखवलं. मला बऱ्याचदा मी ऑब्झर्व केलं, अनुभव घेतला. आणि आता तुम्ही जे म्हणले की व्यवसायामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांना मदत,
कोणाला ऑटो घेऊन दिली, कोणाला पानटपरी टाकून दिली, कोणाचं कुठं कुठं माझ्या बिझनेसमध्ये त्यांना सोबत ठेवलं, ह्या बिझनेसमध्ये शिकले, ते स्वतः फॉर्च्युनरमध्ये फिरतात. बरोबर. पण ते स्टिकर लावलेलं असतं आमचे गुरु राजेंद्र आदमानी पाटील साहेब. क्या बात. ही म्हणजे इतकं स्टिकर लावतं म्हणजे इतका आदर आहे त्यांना आमच्याबद्दल, ही तुमच्या का की आपण त्यांना मोठं करण्यामध्ये आपण कोण करणार आहे, फक्त आपण सपोर्ट केलं आणि गायडन्स केलं, असं मी त्यांना सांगत असतो नेहमी सगळ्या गोष्टी. तुमच्या कामाची पावतीच तुम्हाला या निमित्तानं भेटते. कसं वाटतं हे समाधान की खूप समाधान वाटतं आणि चांगलं वाटतं. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. खरंच खूप भरून येतं अशा वेळेस. बरोबर. आणि काही लोकांना मोठं केलेला आनंदही वाटतं, आम्हाला खूप आनंद वाटतो. 16 मार्च तुमचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं तुम्ही युवकांना आता काय सांगाल, काय संकल्प आहेत यावर्षी तुमचे आता की नव्या युवकांना ऊर्जा देणार? नाही, आता ह्यावर्षी युवक तर आमचे जे दरवर्षीचे आमचे समाजकार्य उपक्रम जे असतात, हो. गोशाळेचे असन, अनाथ आश्रमचे असन, अंध अपंग जे काही तर आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो हो. याचे, ते कार्यक्रम ह्यावर्षी देखील सर्वजण घेणार आहे. पण मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जास्त गाजावाजा न करता सायलेंटमध्ये करा. 16 मार्चला मी इथं नाही आहे, काही कामानिमित्त मी बाहेरगावी आहे. बरं. त्यामुळे मी आत्ताच तुमच्या माध्यमातून सर्वांना असं सांगू इच्छितो की मी 16 मार्चला नसल्या कारणाने मी सर्वांच्या शुभेच्छा गेल्या 25 वर्षापासून तुम्ही माझ्याकडे येतात, वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करता, शुभेच्छा देता. त्यांना आज मी दिलगिरी व्यक्त करतो की मी ह्यावेळेस नाही आहे. तुमच्या शुभेच्छा मला त्यावेळेस पण पोहोचलेल्या 25 वर्षाच्या आणि आताच्या पण, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. निश्चितच गेल्या 25 वर्षापासून राजेंद्र आदमानी पाटील साहेब हे समाजकारणात, राजकारणात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि खूप मोठं आणि चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि ते सगळ्यांना ऊर्जा देणारं असतं. नेहमीच आपल्याकडून काहीतरी समाजासाठी चांगलं होण्यासाठी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे ही भावनाच आपल्याला प्रेरित करत असते जगण्यासाठी, आपले आयुष्य चांगलं होण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस जरी आता निमित्त असला, 16 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि हे जरी निमित्त असलं तरी या दृष्टिकोनातून सर्व सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय, व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप वेगळेपण त्यांनी सिद्ध केलेलं आहे. निश्चितच हा प्रवास त्यांचा ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा ठरेल. आणि प्रत्येकाने त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं हा विचारच सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे, स्फूर्ती देणार आहे. आणि या निमित्तानं त्यांनी आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.